सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा. हाय हॅलो नमस्कार. पूजाच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता दिवाळी सुरू आहे तर रोज साडी घालून काम करणं शक्य होत नाही, त्यामुळे म्हटलं जेवढे छान छान ड्रेस आहेत ते तरी वापरून टाकावे. त्यामुळे मी एक मस्त असं ड्रेस घातलं, पण मी त्यावर ॲप्रन घातलं कारण का डाग वगैरे लागू नये म्हणून. आणि लगेचच लागले कामाला. पण कामाला लागायच्या आधी आपलं एनर्जी ड्रिंक हे घेतलंच पाहिजे, म्हणजे आपला चहा. आणि चहा मी उभा राहूनच घेतला कारण का बसून चहा घेण्या इतका पण टायमिंग नव्हता. कारण फराळ संपलंय कुठं, मी रोज एकच प्रकार करते. आज मला चकलीचं भिजवायचं होतं म्हणून मी छान पीठ वगैरे घेतलं. त्याच्यानंतर हळद, तिखट, मीठ, चकली मसाला मस्त कडकडीत मोहन घालून घट्ट असं पीठ मळून घेतलं. कारण तुम्ही जितकं घट्ट पीठ मळता तितक्या छान खुसखुशीत अशा चकल्या होतात. त्यानंतर 2-3 तास रेस्ट करायला ठेवलं पीठ. आणि आई कामावरनं आल्यानंतर मग आम्ही छान अशा चकल्या करून घेतल्या. दिवसभर खूप काम होतं तरीही संध्याकाळी मस्त अशी देवाची पूजा करून घेतली. आणि मग संध्याकाळी जेवणासाठी म्हटलं आता माझ्यात हिम्मतच नाही आहे की काय स्वयंपाक बनवायचा. त्यामुळे सासूबाई म्हटल्या मस्त आपला खिचडी भातच बनव, साधा सिंपल. मग मी खिचडी भात बनवायला घेतला कारण का दिवसभराची इतकी भांडी, इतका पसारा किती पडतो हे तुम्हाला तर सांगायची गरजच नाही आहे. त्यानंतर मी जरा रिलॅक्स बसायला गेले. तिथे येऊन माझी मुलगी, पाहुणे आले इथं बसले, अगं बया, हे गाणं यूट्यूबवर बघून नुसतं ती नाटकं सुरू आहेत. मग म्हटलं जरा दिवाळी येते, नेलपेंट वगैरे लावून घ्यावे. नेलपेंट वगैरे लावून घेतली. असा गेला माझा आजचा दिवस.